काय असतं, सीईटीचा अटेम्प्ट जेव्हा ते देतात ना, हा. तेव्हा जरी तो महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकावर आधारित असला तरी ॲज आय सेड, तुम्ही म्हणाल की बोर्डाच्या पेपराच्या आपलं प्रिपरेशन होणारच आहे पुस्तकाचं, बर. मग सीईटीचं प्रिपरेशन झाल्यासारखंच आहे. हा. पण मी पुन्हा एकदा सांगतो, एखादा विद्यार्थी बोर्डात टॉप करतोय हा. म्हणजे तो एंट्रन्सला चांगले मार्क पाडेल असं नाही, कारण एंट्रन्सच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस हा सर्वतः वेगळा भाग आहे. ओके, सो नुसतं थेअरी पण चालणार नाही, नुसतं एमसीक्यू पण चालणार नाही. इट शुड बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ. बरोबर. ओके, आता जो विद्यार्थी फक्त बोर्ड पुस्तक तयार करतोय आणि त्याच्या बरोबरीने सीईटी असं लिहिलेली काही पब्लिकेशन्स असतात बाजारात, बर. त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, त्याला सुद्धा अगदी बोर्डाचं टेक्स्टबुक थरो तयार असून सुद्धा सीईटी चांगलं पर्सेंटाईल पाडता येईलच असं नाही. याचं कारण माहितीये, त्याचं कारण असं आहे की सीईटीच्या साईटवर लिहिलंय किंवा इव्हन त्यांनी आधीच्या वर्षांचे पेपर जरी बघितले, त्यांच्या लक्षात येईल की सीईटीचा पेपर गेले 2-3 वर्ष जेवढा त्यांना वाटतो पूर्वी जेवढा सोपा होता तेवढा आता राहिलेला नाहीये. त्यातले निम्मे क्वेश्चन्स हे एक्स जेई क्वेश्चन्स असतात. अच्छा. मग जर निम्मे क्वेश्चन्स हे एक्स जेई क्वेश्चन येणार असतील तर नुसतंच बोर्डाच्या पुस्तकाच्या लेवलचे प्रश्न न सॉल्व्ह करता जेई मेन्स लेवलची डिफिकल्टी लेवल त्यांना जमली पाहिजे. बरोबर. तर त्यांना सीईटी मध्ये ऍक्च्युअली कॉन्कर करता येईल. ओके. सो जेई अवघड, सीईटी सोपी असं माझ्या दृष्टीने काही नाही. सिलेबस त्यांना तोच तयार करायचा आहे. थोडी क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल हायर ठेवायची सवय लावली पाहिजे. एवढं जरी केलं की ती 50% प्रश्न त्यांना फक्त तसे सॉल्व्ह करायचे आहेत. एवढं जरी त्यांनी ते केलं ना, तरी मला असं वाटतं की सीईटीला 99% क्रॉस करणं हे कम्पॅरेटिव्हली जास्त इझी आहे दॅन जेई, हे नक्की आहे.